पुढची मोठी बातमी आपण बघूया। उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षचिन्हाबाबत एक मोठं विधान केलेलं होतं। सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। त्यावरती शिवसेना नेते उदय सामंतांनी आता हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करतायत, त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं उदय सामंत म्हणाले। शिवसेना भवनातील बैठकीची इनसाइड स्टोरी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। तर सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असंही ते म्हणाले। सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असल्याचंही भाष्य त्यांनी केलं। 2029च्या निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना त्यांनी दिल्या। तर जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावं असंही सांगितलं। पक्षबांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडा अशाही सूचना त्यांनी केल्या। SIR नोंदणी मोहिमेकडे लक्ष द्या। युबीटीचे पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी दर 2 महिन्यांनी असं काही बोलत असतात। त्याच्याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही। सुप्रीम कोर्टामध्ये ही शिवसेना आणि युबीटीची केस सुरू आहे। आमचे देखील वकील आहेत, आमच्या वकिलांना देखील आर्ग्युमेंट केलेला आहे, पुढे वेळ देखील दिलाय 4 दिवसांनी। त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेना पक्षाला योग्य तो न्याय देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आता इलेक्शनला कामाला लागा इथपर्यंत ठीक आहे, परंतु चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण की आम्ही ज्या मजबूतीने आमची बाजू मांडतोय त्या बाजू ही अत्यंत उद्धव साहेबांना सुद्धा माहिती की ही मजबूत आहे। म्हणून एकीकडे आम्हाला मिळेल असं सांगायचं, दुसरीकडे नाही मिळालं तर कामाला लागा सांगायचं। याचा त्यांचा आत्मविश्वास हा आता ढासळलेला आहे। म्हणून आम्ही चिन्ह हे नक्की आम्हाला मिळेल आणि आम्ही आमच्या पद्धतीने पक्ष सुद्धा वाढवू।